आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे राजकीय भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत धुसफूस वाढली आहे। संजय शिरसाट आणि माधुरी मिसाळ यांच्यातील लेटर वॉर हे याच वादाचं एक प्रतीक आहे। माझ्या अध्यक्षतेशिवाय बैठका नको असं खरमरीत पत्र संजय शिरसाटांनी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना पाठवलं। यावर माधुरी मिसाळ यांनीही मला कुणाच्या परवानगीची गरज नाही असं ठणकावून सांगितलं। मिसाळ यांनी दिलेलं उत्तर म्हणजे शिरसाट यांचं मंत्रिपद धोक्यात असल्याचे संकेत मानले जात आहेत। पाहूयात याच संदर्भात हा स्पेशल रिपोर्ट। शिंदे फडणवीसांच्या मंत्र्यांमध्ये कोल्ड वॉर। माधुरी मिसाळ परस्पर बैठका घेत असल्याचा आरोप। आधी परवानगी घेण्याचा शिरसाटांचा सल्ला। संजय शिरसाटांना गाशा गुंडाळावा लागणार की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहे। हे शिरसाटांना लवकरच घरी बसवलं जाईल। खरंच संजय शिरसाटांना मंत्रिपदाचा गाशा गुंडाळावा लागणार किंवा कोकाटेंच्या नंतर शिरसाटांच्या राजीनाम्याची तयारी सुरू होणार असेच काहीसे संकेत मिळाल्यामुळे मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात लेटर वॉर सुरू झालंय। आधी संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना एक खरमरीत पत्र लिहिलं। या पत्रातून त्यांनी माधुरी मिसाळांवर कठोर शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। पत्रात संजय शिरसाट म्हणतात, माझ्या असं लक्षात आलंय की वरील आदेशान्वये जे विषय मंत्री सामाजिक न्याय यांच्याकडे वाटप करण्यात आलेले आहेत त्या विषयांच्या संदर्भात सुद्धा आपण आपल्या अध्यक्षतेखाली बैठका घेऊन अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश देत आहात। या संदर्भात माझ्या स्तरावर बऱ्याच बैठका आयोजित करण्यात येत असतात, हे सुद्धा आपल्याला माहीतच आहे। यास्तव प्रशासकीय दृष्ट्या योग्य समन्वयासाठी जे विषय आपल्याला वाटप करण्यात आले आहेत त्या व्यतिरिक्त इतर विषयांच्या अनुषंगाने बैठक लावण्यासाठी माझी पूर्व परवानगी घेणं आवश्यक आहे। आपणास माझ्याकडील किंवा माझ्या विषयाशी संबंधित बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणं संयुक्तिक राहील। संजय शिरसाट यांनी पत्रातून नाराजी व्यक्त केली, पण माधुरी मिसाळ यांनीही शिरसाटांना जशास तसं उत्तर दिलंय। सामाजिक न्याय विभागाची राज्यमंत्री म्हणून विभागाच्या आढावा बैठका घेण्याचा मला अधिकार आहे। सदर बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता वाटत नाही। आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ केली नाही। तरीही मी कोणतेही निर्णय घेतले असल्यास याबाबत प्रकरण परत्वे उदाहरणे कृपया सांगावी। बैठका घेण्यासाठी आपली पूर्व परवानगी घेण्याची आवश्यकता आहे किंवा कसे याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून विधिमत घेण्यात आलेले आहे। माधुरी मिसाळ यांच्या आक्रमक पवित्र्यानंतर संजय शिरसाटांची मात्र कोंडी झाली आहे, कारण मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसारच आपण काम करत असल्याचं मिसाळ यांनी म्हटलंय। त्यामुळे संजय शिरसाट यांच्यावर तुर्तास माघार घेण्याची वेळ आली आहे। त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता सादर, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढं जायचं। तर या सगळा प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करत आहेत, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली ती सूचना होती। याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही। वरकरणी पाहिलं तर मंत्री विरुद्ध राज्यमंत्री असा हा वाद, पण पडद्यामागे शिंदे विरुद्ध फडणवीस असं शीतयुद्ध सुरू असल्याचीही चर्चा आहे। संजय शिरसाटांच्या कथित घोटाळ्यांमुळे महायुती सरकारची मोठी बदनामी झाली आहे। त्यामुळे शिरसाटांचा राजीनामा घेतला जाण्याची दाट शक्यता वर्तवली जाते आहे आणि माधुरी मिसाळ यांना संबंधित खात्याची धुरा सांभाळायला लावणं हे याचेच संकेत आहेत। मंत्रिमंडळात लेटर युद्ध सुरू आहे। सामाजिक विभाग या प्रकरणात संजय शिरसाट यांनी एक पत्र लिहिलंय की तुम्ही माझे हे सरळ सरळ संकेत आहेत की संजय शिरसाट यांना गाशा गुंडाळावा लागण्याचे संकेत आहे। एकमेकांना कटशा करण्याचा प्रयत्न होतोय, नाईलाजानी झालेली महायुती दिसते आहे। प्रत्येकाला वाटतं मी मुख्यमंत्री उद्या होईल अशा प्रकारचं प्रत्येकाला वाटत असल्यामुळे त्यांचे सहकारी
त्यांचे मंत्री कोणाचंही एकमेकांचं ऐकत नाही अशी परिस्थिती आहे. सरकार राज्यामध्ये फेल्युअर झालेलं आहे. या राज्यमंत्री असताना सुद्धा कॅबिनेट मंत्र्याच्या प्रमाणे जर निर्णय तिथं घेत असतील तर कुठेतरी हा एक संदेश आहे की शिरसाटांना लवकरच घरी बसवलं जाईल. आणि असा जर संदेश या बैठकीच्या माध्यमातून माधुरीताईंनी नाहीतर चाणक्य नीतीसाठी जे फेमस नेते आहेत म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबांनी या बैठकीतून आणि या लेटरमधून एक शिरसाटांना जे बॅग घेऊन बसले होते तो व्हिडिओ आपण सर्वांनी बघितला, तो कसा आला तो आपल्याला बघावा लागेल. तर त्यांना आता घरी पाठवलं जाईल हा जर संदेश देण्याचा प्रयत्न केला असेल तर या विषयाचा या बैठकीचा आम्ही सर्वजण स्वागत करतो. दरम्यान भाजपनं या वादावर थेट बोलणं टाळलंय. शिंदे गट आणि भाजपमध्ये सर्व काही सुरळीत असल्याचं उत्तर भाजपकडून नेहमीच दिलं जात आहे. नाही, फार वाद नाही आहे. आम्ही आता काही अधिकार राज्यमंत्र्याला देतो आहे. कुठले कुठले अधिकार द्यायचे याच्याबद्दल चर्चा सुरू आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे सर्व कॅबिनेट मंत्र्यांना, लाडकी बहीण मलाही सांगितलं आहे, सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सांगितलं आहे की काय काय अधिकार तुम्ही राज्यमंत्र्यांना देणार आहे याचा टेबल करा. मी माझ्या खात्याचा मी पाठवतो आहे. सर्वच मंत्री आता राज्यमंत्र्याच्या अधिकाराकरता त्यांनी काय काम द्यायचे नाही. मला वाटतं मी कालच आपल्या चॅनलच्या माध्यमातून रात्री उशिरा हा विषय बघितला. माननीय मुख्यमंत्री मोदी असतील, त्यांच्या पक्षाचे नेते असतील, बसून हा निर्णय होऊ शकेल कोणाला काय अधिकार आहेत, कोणाला काय अधिकार नाहीत, कोणी मिटिंग घ्यावी, कोणती मिटिंग घ्यावी. मला वाटतं हा काही फार वादाचा विषय आमच्याकडे नाही आहे. एखाद्या खात्यामध्ये असं काही झालं असेल, मंत्र्यांना वाटलं असेल तर मुख्यमंत्री मोदयांकडे बसून यावर तोडगा निघेल. विट्स हॉटेल घोटाळा, शेंद्रा MIDC जमीन घोटाळा, पैशांच्या बॅगेचा व्हिडिओ अशा एका मागोमाग एक प्रकरणांनी शिरसाटांचा पिच्छा पुरवलाय. शिरसाटांनी नेहमीप्रमाणेच आपण निर्दोष असल्याचा निर्वाळा दिलाय. पण स्वच्छ कारभाराचा दावा करणाऱ्या फडणवीसांनी आता मंत्रिमंडळाची सफाई करण्याचा जणू चंगच बांधलेला दिसतोय. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.